युद्धजन्य परिस्थितीमुळे वैजापूर शहरामध्ये हॉटेल व्यवसायावर आता उपासमारीची वेळ येऊ शकते. कारण व्यावसायिक गॅस हा फक्त हॉटेल रेस्टॉरंटमध्येच वापरला जाऊ शकतो. तसेच घरगुती गॅसचा वापर हा हॉटेलमध्ये निषेध आहे. या कारणामुळे व्यावसायिक गॅस उपलब्ध करावा तर कसा, हा एक प्रश्न व्यावसायिकावर आला आहे. परंतु आता याबाबत चक्क लढवून भट्टीचा वापर सुरू केला आहे. याचे कारण असे की हॉटेल मालकाचा खर्च, वेटरची रोजंदारी, गाळा भाडे, लाईट बिल इत्यादी गोष्टीला या गोष्टीमुळे हातभार लागेल. जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती आहे तोपर्यंत गॅसचा तुटवडा हा जाणवत राहील अशी शक्यता निर्माण झाली आहे. युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली आहे. गॅसचा तुटवडा आहे. घरगुती गॅस मिळतोय पण कमर्शियल गॅस मिळत नाही. तुमची एक हॉटेल आहे, काय बोलाल याबद्दल? सध्याची परिस्थिती बघता गॅस टाकी जी कमर्शियल ती तर भेटतच नाही. घरगुती गॅस टाकी आम्ही वापरू शकत नाही, तो अधिकार आम्हाला नाही. आणि जे काही आम्ही हे करतो ते जास्तीत जास्त आम्ही लाकडाचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. तंदूरवर आम्ही आमची गिरणी गरम करणं, अंडे बॉईल करणं, भाजी बनवायचा प्रयत्नसुद्धा आम्ही करतो. पण भाजी बनवायला आम्हाला अडचण येते की गॅसचा जो फ्लो राहतो तो कॉन्स्टंट राहतो आणि या तंदूरवरती आर कधी कमी होतो, कधी जास्त होतो. त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत आहे. आम्ही बरेच निर्णय असे की आम्ही डिझेल भट्टी बघावा का लाकडावरची भट्टी बघावा, ती सध्या इथं उपलब्ध होत नाही आणि तिला मागणी खूप वाढली. सध्या तुमचा जो मेन्यू कार्ड आहे तो पूर्वीसारखाच आहे, काही बदल केला नाही? आम्ही जसे तेलाचे जे फ्राय करायचे आयटम ते आम्ही बंद केले. जर कंटकी करून द्यायचो आम्ही चिकनची, ती आम्ही बंद केली आहे. बॉईल फ्राय द्यायचो ती बंद केली आहे. पापड फ्राय किंवा कंटकी, सोयाबीनची, पनीरची कंटकी हे आम्ही आयटम जे होते ते बंद केलेले आहे. सध्या आमचं किचन फार म्हणजे तोट्यात चाललं आहे असं आमच्या हिशोबाने. कारण की बॉईल फ्राय, पापड फ्राय हा स्नॅक्स म्हणून कस्टमरला लागणारा आयटम हा सध्या आम्ही बंद केलेला आहे. तुमची मागणी काय आहे आता सध्या? सरकारने आमच्यावर थोडं लक्ष द्यावं. गॅस पुरवठा कमर्शियल हा आम्हाला मिळावा. नाही तर कसं आहे, आमच्याकडं जे कर्मचारी त्यांच्यावर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. आमचं किचनच जर बंद झालं, आम्हाला गॅस पुरवठा जर सुरळीत झाला नाही तर थोडं अडचणीचा प्रश्न निर्माण होईल.